मित्रांनो, आम्ही आज वावरामध्ये आहे. काम चालू आहे शेतामध्ये. इकडे काँग्रेस फुटायचं काम चालू आहे. तर आज मळ्यातला आम्ही ब्लॉग बनवतोय. दोघंच आहे आम्ही. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या, सपोर्ट करा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणि पहिला आलाय कंटाळा गप बसली इकडं पाणी पिऊन. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हा नवीन मेंबर आहे. आमच्या दोघांची व्हिडिओ डेली येणार आहे. तर आमच्या दोघांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, प्रेम द्या. मग मित्रांनो, कसा वाटला आमच्या गावाकडचा निसर्ग? एकदम निसर्गरम्य ना. थोडा हळू कापे घ्यायची हातबीत कापून. तर असं जीवन असतं मित्रांनो. खूप कष्ट घ्यावं लागतं शेतकऱ्याला. मित्रांनो, आता अर्धा झालाय कापायचा. आता आम्ही बसलोय. आता थोडा पाणी प्यायला बसलोय. बायको इकडं पाणी पिते. हे बघा, एवढं झालंय. पूर्ण आम्ही कामत आणलंय. इकडं खाली राहिलंय. पुढे मित्रांनो, ही नवीन आहे. ही जास्त बोलत नाही व्हिडिओ मध्ये. बोल ना. शेतात काम करण्याचा आनंद वेगळा राहतो ना. अजून किती बाकी आहे? काँग्रेस अजून भरपूर बाकी आहे. इकडं पातळ आहे बा. इकडं जास्त आहे. संख्या असं हात देत आहे संख्येत बाय. हात देत मित्रांनो, आमच्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या. सगळीकडे काम चालू आहे. 2 दिवस झाले पाऊस उघडा आहे. ऊन पण पडत होता दुपारी. त्याच्यामुळे आम्ही पण आता शेतात आलो आहे. कारण याच्यात औषध मारलं पण मग पाऊस जास्त चालू असल्यामुळं चांगलं गवत मिळालं नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस आता उपटून घेतोय. आणि त्यानंतर परत आता उद्या औषध मारून देईल, म्हणजे पूर्ण येऊन जाईल. आता सर्व लोक शेतामध्ये एकदम हिरवगार सगळीकडे. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि कंटिन्यू यावर्षी लवकर पाऊस चालू झाला. मे महिन्यातच पाऊस चालू झाला आहे. तर 2 महिने कंटिन्यू पाऊस चालू होता. आता उघाला आहे 2-3 दिवसापूर्वी. त्याच्यामुळे सर्व लोक आता कामाच्या याच्यात शेतामध्ये आहे. मागच्या वर्षी आम्ही गेलो तर फुल पाऊस चालू होता. हालुंद घ्यायला आम्ही डायरेक्ट त्याची भाजी करून खाल्ली ती. बटाट्याची भाजीवानीच लागली ती. मस्त लागली ती. निसर्गरम्य वातावरण एकदम भारी वाटतंय ना. तर असं असतं शेतकरी जीवन गावाकडे, एकदम निसर्गरम्य वातावरणात. मित्रांनो, अजून तेवढा राहिलाय, थोडा आहे आता. इकडं माझ्या पाठीमागे बघू शकतो आपण. एवढा आता काँग्रेस उपटलाय, थोडं राहिलंय. तिकडं बायको काँग्रेस उपटते, तेवढे लांब गेलंय. हे बघा मित्रांनो, आपला काँग्रेस कापायचा आता झालाय. हे बघा, एवढं होतं. तर आता आपण निघालोय घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया आपण आता उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्याची प्रतिक्रिया नक्की कळवा. तर आता निघतोय घरी. विहीर पूर्ण भरली आहे मित्रांनो, पहा.
फायनली आमचा काम संपलं आहे. आता आम्ही निघलो आहे घरी, कारण पूर्ण काँग्रेस काढून झालं आहे. आता लगेच जायचं आम्हाला पुण्याला. हे मला हे पाणी भेटली. चांगला राहते. आवळ्याचा रस शेतावरील अर्क, साखर इत्यादी नैसर्गिक उत्पन्न असल्यामुळे रंग आणि स्वाद यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. याचा एकच घोट आपल्याला विलक्षण चेतनदायी आस्वादाची अनुभूती देईल. बरं चालायचं आता. परत वणीला जायचं आहे. अजून काला औषध आणावं लागेल ना याच्यावर मारायला, का नाही मारायचं? मारायचं लागणारच आहे. बाकीचा वाळ बाकीच्या दिवशी दाखल मग नाही रे, मरून जातं, पूर्ण जातं ते. पण मग पाऊस चालू ना, ते काही गवत वाढला नाही, त्याच्यामुळं ते मेला नाही. तर चला मित्रांनो, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया. सगळ्यांना बाय बाय. तिने पण काढून ये पा, हाताला पूर्ण फोड आले. कामाची सवय नाही ना, त्याच्यामुळे. कारण उन्हाळ्याभर काही कामच नव्हतं, आता काम चालल्या. झोपाच काढल्या उन्हाळ्याभर आम्ही सगळ्यांनी. होती तू पण झोप काढायला होती, तर आम्ही उन्हाळ्याभर हिना पण झोपा काढल्या, मी पण झोपा काढल्या. आणि आता काम उघडला, पाणी उघडलंय, आता कामाला लागलं, त्याच्यामुळे या हाताला फोड आले. हिंदी लग्नच खाल्लं उन्हाळ्यामध्ये. तर इडून पुढं असेच ब्लॉग येणार आहे, व्हिडिओ येणार आहे आमच्यावाले. तर तुमचा सपोर्ट कायम असू द्या. प्रेम आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण पहिले एकटाच मी ब्लॉग बनवायचो, पण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पण राहणार आहे. बायको कारण निमा गवत मेला, तर निमा नाही मेला. आता मोठं काँग्रेस तर आम्ही उपटून घेतलाय, पण मग आता परत त्याच्यावर औषध मारून खाक होऊन जाईल. मग त्याच्यामध्ये मग नंतर बघू आता धना कांदा काहीतरी. आमचा म्हणजे आमची स्वतःची नाही आहे, आम्ही दुसऱ्याची बाटाईनं धरली, तिला आम्ही धना बिना करणार आहे. हां, तुमची जर साथ राहिली, तुमची साथ राहिली, आपला चॅनल ग्रो झाला, तर तुमच्या इच्छेने आपण पुढं जाऊ शकतो. पण आता सध्या आम्ही दुसरी शेती धरली आहे, शेतीवरच अवलंबून नाही, आपण दुसरं काहीतरी कामधंदा बघूया. कारण ऑलरेडी माझा गॅरेजचा प्रशिक्षण झालं आहे, पण मग भांडवल नसल्यामुळे आपण दुकान टाकू शकलो नाही अजून. पण मग चाललं आहे प्रयत्न, तुमची साथ असली तर दुकान पण होईल. तर चला, तर आता आम्ही निघतो आहे. भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.